पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी तुमचा लाडका शेफ शंतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. कसं आहे ना, लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरी होतो. घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ ट्राय केले होते. घरी आपण जसे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले ना, तसेच पदार्थ आपण इथे करत असतो. अनेक वेगवेगळे पदार्थ बनवायचे, पण आज आपला मुख्य घटक आहे रवा. तर रव्यापासून आपल्याला एक पारंपरिक पदार्थ बनवायचा आहे. सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या भागाला, म्हणजेच वदनी कवळ. तर शेफ, आज रव्यापासून आपण कुठली पारंपरिक डिश बनवणार? आज ना काहीतरी गोड खायची इच्छा होते आणि पारंपरिक बनवायचंय, तर छान प्रसादाचा शिरा बनवूया. तर पटकन आपण प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघूया. हो, 1.25 वाटी जर रवा असेल तर 1.25 वाटी तूप, 1.25 वाटी साखर किंवा गूळ, 2 वाट्या दूध लागतं आणि किंचितचं पाणी. केसर पण आहे, काजूचे मोठे काप आहेत, बदामाचे काप आहेत, वास छान यावा म्हणून वेलची आहे आणि केळं. वा, सगळं साहित्य इथे जमलेलं आहे आणि गोड पटकन बनवायचं आणि पटकन खायचंय. तर लगेच कृतीला सुरुवात करूया. तर हे सगळं दूध या भांड्यात घेतो मी आता, ते गरम करायला ठेवूया. तर माझं तर गाव ठाणंच आहे, म्हणजे 2-3 पिढ्या आमच्या ठाण्यातच आहेत. पण मला गावी जायला, गावी फिरायला खूप आवडतं. म्हणजे सर्वत्र कोकणात जेवढे पण माझे मित्र आहेत, मी त्यांच्या घरी जातो. तर माझा एक अगदी जवळचा मित्र आहे चिपळूणचा, त्याच्या गावी गेलेलो असताना अनायसे सत्यनारायणाची पूजा होती. तिकडे जे गुरुजी आलेले ना, त्यांनी बनवलेला शिरा एवढा चविष्ट होता की असा मी परत कधीच बघितला नाही, खाल्लाही नाही. तर मी आवर्जून त्यांना ही रेसिपी विचारली आणि त्यांनीही सांगितली आणि ते हे प्रमाण. बर, आपल्याला बदाम आणि काजू परतवून घ्यायचे, तर ते आपण पहिले घालू बर. आणि मंद आचेवरती ते बनवायचे, कारण लगेचच त्याला रंग येतो. आणि मी असं ऐकलंय, खरं आहे की नाही मला माहित नाही, की सत्यनारायणाचा शिरा नेहमीच छान बनतो. असं काय आहे? छान बनण्यामागे हे एक महत्वाचं कारण आहे की कुठलीही गोष्ट आपण जर प्रेमाने बनवली, खूप मन लावून जीव ओतून बनवली, तर ती छानच बनते आणि सच्च्या मनाने बनवली. बरोबर. आता एक सिक्रेट सांगतो. ही सिक्रेट त्या गुरुजींनी मला सांगितली की शिरा सगळेच बनवतात, पण ते शिरा बनवताना काय करतात माहितीये? केळं घेतात आधी, म्हणजे अजूनही रवा घालून झालेलं नाहीये माझं. 1.5 केळं, तूप घ्यायचं अगदी मंद आचेवरती, त्यात किंचितशी साखर टाकायची. बर. आणि ती साखर थोडीशी वितळून द्यायची, किंवा ती वितळत असताना त्याच्यात केळं कुस्करून टाकायचं. बर. तर केळं आपण त्यात घालतोय. तर मला असं वाटतं साहिल की ही पद्धत किंवा ही त्यांची जी सिक्रेट आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या शिऱ्याला कमालीची टेस्ट होती. की केळं हे जर साखरेत आपण घातलं तर छान त्याचं एक असं त्याला एक कॅरमलचा स्वाद येतो. करेक्ट. वा वा. चला, आता छान केळं आपण तोडून घेऊया. तर छान आता ती साखर जी आहे ना, ती विरघळतीये, कॅरमलाइज होतीये. त्यात किंचितचं दूध घालतोय मी. त्यात दूध आता आपण का घातलंय? कारण कॅरमलची जी टेस्ट असते, म्हणजे ज्या गुरुजींनी मला सांगितली, त्याच्यात क्रीम घालतो. पण हे छान सगळं एकजीव व्हायला मी थोडंसं दूध. चला, छान कॅरमल बनाना किंवा म्हणजे जे केळं आहे ते छान साखरेत आणि दुधात छान एकजीव झालेलं आहे. हे आता परत एकदा काढून घेऊया. त्याच्यात खूप तूप आहे आणि मग आता त्याच भांड्यात परत एकदा तूप घ्यायचं. जसं आपण शिरा बनवतो ना रव्याचा, उत्तर भारतात ही रवा वापरून ते शिरा बनवतात, पण त्यांचा शिरा जो असतो तो घट्ट असतो आणि त्याला ते हलवा म्हणतात. म्हणजे जसा दुधी हलवा, गाजर हलवा, तसा सुजी का हलवा. मला वाटतं बऱ्याच वेळा मुगाच्या डाळीचा पण हलवा तिकडे जास्त बनवला जातो. मूग डाळ हलवा. हा. तर राहिलेलं जे तूप होतं ते आता गरम झालंय, त्यात रवा टाकायचा आणि शिऱ्यासाठी फार जास्त या भाजून घ्यायचा नाही. बर. टाकल्या गॅस मंद केला मी आणि आता राहिलेलं दूध हे जे इकडे गरम होतं ते त्यात घालायचं. अर्धा वाटी पाणी सुद्धा लागतं, तर अर्धा वाटी पाणी, राहिलेली साखर. आता सगळं फटाफट एकत्र टाकायचं. बर. वेलची पूड जेवढी आवडते तेवढी,
भरपूर केसर, वा केळं, अजूनही गरम आहे ते हो. आणि सतत आता या शिऱ्याला घोटायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या पडू शकतात. इतका सुंदर सुगंध येतोय ना या प्रसादाच्या शिऱ्याचा. सगळं वातावरण असं भक्तिमय झाल्यासारखं वाटतंय. या भक्तिमय वातावरणात आपला छान प्रसादाचा शिरा पण तयारच होतोय. आहे. तर थोडेसे वर्ण घालायला काजू बदाम ठेवूया आणि अर्धे हे शिऱ्याच्या आत घालूया. छान शिरा तयार आहे. तुम्ही लगेच तुला सर्व करतो. आहा हा. वा क्या बात आहे. हे वरून घालू मी. हो, वरतून छान. वा शिरा तयार आहे. वाट कशाची बघायची आहे मग. टेस्ट करते. मी काही बोलूच शकत नाही या रेसिपी बद्दल. आहा. म्हणजे सत्यनारायणाचा शिरा, प्रसादाचा शिरा मी बऱ्याच वेळेला खाल्लाय, पण मला नाही वाटत की असा शिरा मला परत कधी कोणी बनवून देऊ शकेल. पण आता बनवायची गरज काय? तूही शिकलीस की ही कृती? हो मी शिकलीये शेफ, पण तुमच्या हाताला जी काही चव आहे ती माझ्या हाताला कशी येणार, आपल्या हाताला कशी येणार पण आम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल ना, थोडी सवय करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याला हा शिरा घरी बनवावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला करेक्ट साहित्य आणि कृती लागेल. वाट कसली बघताय? पटकन वही पेन काढा किंवा मोबाईल मध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. प्रसादाचा शिरासाठी लागणारं साहित्य: रवा 1/4 वाटी, तूप 1/4 वाटी, साखर 1/4 वाटी, दूध 2 वाटी, केसर अर्धा छोटा चमचा, काजू 3 ते 4 मोठे चमचे, बदाम 3 ते 4 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा, केळी 2. कृती: प्रथम एका भांड्यात तूप घेऊन त्यामध्ये काजू व बदाम परतून घ्यावेत. त्यानंतर तूप गरम करून त्यात थोडी साखर व केळाचे तुकडे घालून ते बारीक करून परतून घेतल्यावर थोडेसे दूध घालून मिश्रण एकजीव करावे. पुन्हा भांड्यात तूप घेऊन त्यावर रवा हलका भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये गरम दूध, अर्धी वाटी पाणी, साखर, वेलची पूड, केसर व परतलेली केळी घालून शिरा घोटून घट्ट करावा. या शिऱ्यामध्ये काजू व बदाम घालून मिसळून घेतल्यावर काजू व बदामाच्या कापांनी सजवून गरमागरम प्रसादाचा शिरा सर्व्ह करावा. मंडळी, आज आपल्या किचन मध्ये खास पाहुणे येणार आहेत. सप्तपदी मी रोज चालते ही मालिका फक्त मराठीवर तुम्ही बघतच आहात, पण आज या मालिकेतल्या तुमच्या लाडक्या कलाकारांना तुम्ही इथे आपल्या या किचन मध्ये भेटणार आहात. चला भेटूयात लीना आणि अमृता यांना. स्नेहाताई आणि तृप्ती, तुम्ही आज इथे आलात. तुमचं खूप मनापासून स्वागत अंगद पंगतच्या किचन मध्ये. थँक्यू. नमस्कार. मग स्नेहाताई, तू तर घरी बनवतच असशील, पण तृप्ती मला तुला खास हे विचारायचं की तू किचन मध्ये जाऊन कधी काही बनवतेस का ग? मी 12th नंतर इंजिनिअरिंग करता बाहेर पडले. सो मी गेल्या 10 वर्षांपासून घरापासून लांबच राहिले. त्यामुळे मी सतत घरी पदार्थ बनवत आले, वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत आले आहे. सो मला जितकी खाण्याची आवड आहे तितकीच बनवण्याची पण आवड आहे. बरं, सध्या सप्तपदी मी रोज चालते ही मालिका फक्त मराठीवर चालू आहे. प्रेक्षक ती बघतात आणि प्रेक्षकांना खूप आवडतीये. त्याबद्दल काय सांगाल? तुझी पहिलीच मालिका आहे बरोबर? तेच म्हणणार होते त्यामुळे की पहिलं हिला बोलू दे. हो, माझी पहिली मालिका असल्यामुळे मला खूप दडपण होतं की कसं होणार, मला जमणार नाही जमणार, आवडेल की नाही प्रेक्षकांना, असे सगळे थॉट्स येत होते. बरोबर. पण गेल्या 2 आठवड्यातला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर आणखीन उत्साह वाढलाय. सो मजा येते आता करायला. वा, क्या बात आहे. म्हणजे तू इंजिनियर झाली आहेस? येस. हा, मग इंजिनियर ते ऍक्टिंग हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचंय. पण स्नेहाताई, मला तू सांग की एक तर आता शूटिंग तुमचं कुठे चालू आहे? तळेगावला मी शूट. तळेगावला. आणि तू आहेस ठाण्याला. ठाण्याची, म्हणजे घरचे सगळे ठाण्यात असतात. आणि तू एरवी काय होतं, आमच्यासारख्या लोकांचं गरीब बिचारे पुण्यावरून इकडे मुंबई येतात, इथे राहतात. पुण्याचे गरीब असं म्हणायचंय. आणि घर सोडून लांब राहतात. तर सध्या तुझ्या बाबतीत ते घडते, तर तुला कसं वाटतं? एक्झॅक्टली मला आता जाणवतं की काय असतं म्हणजे इथे येऊन शूट करणं, घरापासून लांब राहणं. कारण मी हे अजिबात एक्सपिरियन्स केलं नाहीये. पण तसं बघायला गेलं तर इथे जरी शूट असलं ना
तरी अख्खा दिवस हा शूटिंग मध्येच जातो, येण्या जाण्यात जातो. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर वन अँड द सेमच आहे. फक्त हा रात्री आपण घरच्यांसोबत असतो, गप्पा मारतो. पण आता ठीक आहे, म्हणजे सोशल मीडिया नाही म्हणता येणार, आपल्या फोनमुळे आणि त्यामुळे व्हिडिओ कॉल असतो मग रात्री घरच्यांबरोबर. त्यामुळे असं वाटतं की हा आता आपण घरी पोहोचलो, त्यांच्याशी बोललो, आता आपला दिवस संपला, आता आपण झोपू पण शकतो. पुणेकरांची व्यथा आता थोडीशी. मग आज अंगद पंगदच्या किचन मध्ये कुठली रेसिपी बनवणार आहात? आपण ह्याला भजी प्लॅटर म्हणू शकतो. भजी प्लॅटर, कारण की वेगवेगळ्या भजी करणार आहोत ना आम्ही. बरोबर. मिक्स. चला, भजी प्लॅटर बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. म्हणजे भजी आपण कशाची करणार आहोत? पालक, बटाटा, कांदा आणि सिमला मिरची. आणि त्यासाठी लागणारं साहित्य बेसन आहे, हळद, धणेपूड, जिरंपूड, ओवा, लाल तिखट आणि मीठ. साहित्य तर सोपं आहे, कृतीही सोपी असणार आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या भजी प्लॅटरला. सगळ्यात आधी काय करायचं आहे? आधी एक मला बोल लागेल हे मिक्स करायला, आणि चमचा मिळेल. हो. सो हे आता बेसन घेतलं आपण. आता आपण बेसन घेतलंय. बेसन घेतलंय आपण. हळद, लाल तिखट जरा चमचमीतच करूया ना. येस, तेच म्हणत आम्ही होते, सगळे जास्त टाकून. चवीने आणि चमचमीत खाणारे आहोत तिथे. पण मजा येत असेल नाही सेटवर खूप सगळे मजा. एकत्र? आणि असं कधीतरी आमचं लवकर पॅकअप झालं बाय एनी चान्स तर मग आमचं आपण हे खायला जाऊया, आपण ते खायला जाऊया. म्हणजे धणे जिरे पावडर दोन्ही धणे जिरे याच्यात पावडर घातलेली घातलं, थोडासा ओवा घातला. बर. ओवा घातल्याने कसं पीठ बाधत नाही, म्हणून बरोबर. आपण त्याच्यात ओवा घालतो. आणि मीठ घालूया मीठ. चवीपुरतं. वा. आता आता पाणी पाणी? लागेल. हो. बस. मग सेटवर आता तुम्ही सगळेजण एकत्र राहत असाल तिथे. हो. एरवी कसं मुंबई शूटिंग असेल तर प्रत्येक जण आपापल्या घरी जातात. तर तुम्ही बरोबर. सगळे एकाच ठिकाणी राहत असाल. मग घरी रात्री गेल्यावर असं काही तुमचं ठरलेलं असतं का की काल मी बनवलंय, आज तू बनव? नाही, बनवायचं नाही. जेवणाचं बनवायला लागत नाही, आम्हाला जेवण असतं रात्री गेल्यावर. पण तृप्ती, मला सांग, तुला तुझ्यासाठी सगळाच नवीन एक्सपिरियन्स Yes. असेल. तू ह्या आधी कधी कॅमेरा फेस केला होतास? हो, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच मी कॅमेरा फेस करते. पण तू आलीस कशी? म्हणजे इंजिनिअरिंग करता करता अचानक ऍक्टिंग मध्ये, म्हणजे हे कसं काय झालं हाच सगळं? प्रश्न तिला मी सुद्धा विचारला. हो ना. हा सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न आहे की इंजिनिअरिंग आणि ऍक्टिंग काहीच संबंध वियर्ड नाहीये. कॉम्बिनेशन आहे हे असं. पण मी पुण्यात आले कॉलेज इंजिनिअरिंग करता, तेव्हा पुरुषोत्तम, फिरोदिया ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये. सो जेव्हा मी स्टेजवर गेले तेव्हा आवडायला लागलं. तेव्हा असं वाटलं की हां, हे असं काहीतरी आहे जे मला करायला आवडतं आहे, मज्जा येते म्हणून असं. मग ऑडिशन्स थ्रू चांगल्या लोकांशी कनेक्ट होत गेले. त्यातनं मग आधी सुरुवात थिएटरपासून केली. त्याच्यातनं आणखी कॉन्टॅक्ट्स वाढले. मग शॉर्ट फिल्म्स, मग फीचर फिल्म्समध्ये कॅमिओज, असं करत करत मला आत्ता पहिल्यांदा हा टेलिव्हिजनचा प्लॅटफॉर्म मिळाला. मला वाटतं तू फक्त मराठीची आभारीच असशील की एवढा सुंदर तुला प्लॅटफॉर्म. Yes. पहिली तुझी सिरियल, ऑल द बेस्ट तुला. Yes. आणि सेटवर आता तू नवीन आहेस, बाकीचे सगळे बऱ्यापैकी एकमेकांना ओळखत असणारे असतील, तर तुझं कोणाशी सगळ्यात छान बॉन्डिंग आहे? अगदी खरं सांगते, पहिल्या दिवसापासून बाबा आणि आई म्हणजे विजयदादा आणि स्नेहाताईसोबत कुठलेच एफर्ट्स नाही घ्यायला लागले मला. लुक टेस्टपासनं तर आत्तापर्यंत असं थ्रूआउट सगळं अगदी एफर्टलेस आमच्यातली मैत्री आणि ते बॉन्ड तयार झाला. सो त्या दोघांसोबत खूप मस्त ट्युनिंग जमलं. आणि ती पण आहे ना, म्हणजे पहिली तिची सिरियल असली तरी तिने खूप छान सगळं ग्रॅप केलंय आणि ती खूप छान काम करते. तेच मी तुला विचारणार होते की नवीन नवीन मुली येतात आणि मग त्या पहिले काही दिवस थोडासा एक आपण कॉन्शियस असतो खूप काम करताना, किंवा त्यांना सांभाळून घेण्यात तुमचा एवढा मोठा हातभार असतो, तर तुम्ही कसं कनेक्ट करताय ह्या सिच्युएशनला? ऍक्च्युली तसं म्हणायचं तर कसं माहितीये, नाटक आणि थिएटर वगैरे सगळं करून आल्यामुळे ना हा कॅमेरा फेस करताना एक ते नवखेपणा होता. पण तेवढी भीती किंवा अशी शोधाशोध नव्हती. आपल्याला आपलं कॅरेक्टर माहिती असतं, काय करायचंय माहिती असतं. फक्त कॅमेऱ्याचं तुम्हाला ज्ञान येणं थोडंसं गरजेचं असतं आणि ते येतं.
त्यामुळे तेवढा असा काही प्रॉब्लेम नाही आला. पण आजकाल काय होतं माहितीये, म्हणजे ही खंत आहे खरं तर. खरोखर काम करायचंय म्हणून ह्या क्षेत्राकडे येणारे लोक ना खूप कमी आहेत आणि ग्लॅमर आहे, पैसा आहे म्हणून येणाऱ्यांची संख्या ना जास्त जास्त आहे. आणि तो ऍटिट्यूड काम करताना दिसून येतो. चला मग पुन्हा एकदा रेसिपीकडे वळूयात आणि आता तेल तापले तेल तापले, आता आपण तळायला सुरुवात करूया. काय देऊ सगळ्यात आधी? हो सगळंच, आणि इकडे आपण एक 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 करून सगळंच टाकू. चला बटाटा घेतला आणि ती तेलात सोडायची. तेलात सोडायची. थोडंसं फास्ट कर गॅस. बरं स्नेहाताई, तू सप्तपदी मी रोज चालते ह्या मालिकेच्या विषयाबद्दल तू प्रेक्षकांना काही सांगू इच्छितेस? म्हणजे कसं आहे, जनरली वडील जे असतात ते नोकरी करतात आणि घरची आर्थिक जबाबदारी उचलतात आणि आई ही घर सांभाळते. इथे उलट आहे, आर्थिक जबाबदारी माझ्यावर आहे आणि घर पूर्णपणे सांभाळलंय ते हिच्या बाबांनी. आणि ही आम्ही केलेली ऍडजस्टमेंट आहे. आम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण लोकांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि मग हिच्यासाठी स्थळं येतात. मग त्यांचं हेच असतं की ही सुद्धा आमच्या मुलाला अशी घरकाम करायला लावेल आणि स्वतः बाहेर जाईल. बरोबर, असं लोकांचं म्हणणं आहे. पण हिला त्या गोष्टीबद्दल खूप अभिमान आहे की माझा बाबा आईला काही त्रास देत नाही. आईवरती त्याचं तेवढंच प्रेम आहे आणि तो सगळं घर सांभाळतो. त्याने संस्कार आमच्यावर तसेच केले आहेत. सो असा हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे कसं होतं माहिती, आता नोकरी करणाऱ्या बायका खूप आहेत. हो बरोबर. पण तरी सुद्धा एक काय असतं, दोघं जण घरी आले की आता बायकोने चहा टाकावा. अगदी बरोबर, अगदी ही बरोबर. अपेक्षा असतेच असते. मग तुम्ही किती काही म्हणा. तर इथे त्यालाच छेद द्यायचा प्रयत्न केलेला आहे की तो पूर्णपणे घर सांभाळतो. तो तिला चहा सुद्धा करायला देत नाही. त्यामुळे इतक्या वर्षात तिने ते सुद्धा केलेलं नाही. सिरियलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हेही पोहोचतंय की नवऱ्याने जरी घरची कामं केली तरी काहीच त्यात बिघडत नाहीये. दोघांनी वाटून घेतलं, दोघांचाही संसार आहे. तुमच्यातलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे असं मला वाटतं. बरोबर. अमृता, तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? अमृता अशी आहे जी प्रत्येक आईबाबाला अशी हवीशी वाटणारी असेल की हा अशी अमृता अशी पाहिजे, मुलगी अशी समजूतदार पाहिजे. आणि ती जशी सगळ्या घराला बांधून ठेवणारी आहे, सगळ्यांना समजून घेणारी आहे. तो समजूतदारपणा आता थोडासा तृप्तीत पण थोड्या प्रमाणात येऊ लागला आहे. असं मजा येते मला. ती अमृताकडनं बऱ्याच काही गोष्टी मिळत आहेत. आणि आता टेलिकास्ट सुरू झाल्यापासून जो रिस्पॉन्स मिळतोय, जो खूप अनपेक्षित रिस्पॉन्स होता माझ्यासाठी तरी, की ह्या लेवलवर जाऊन लोकांना ती आवडेल, त्यांच्याकडनं मला इतक्या छान छान कमेंट्स मिळतील, त्यांना काम आवडेल, त्यांना गोष्ट आवडेल, हे सगळं ऐकून, हे सगळं बघून खूप मजा येते, भरून येतं आणि उत्साह वाढतो सगळं काम करण्याचा. बरोबर. स्नेहाताई, तू काय सांगशील सगळ्या को-आर्टिस्ट बद्दल तुमच्या? खरं तर सगळी मुलं ही बरीच नवीन आहेत आमच्या सिरियलमध्ये, पण सगळी छान आहेत. काम करायला अगदी खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये. विजय बरोबर मी आधी काम केलेलं आहे. सो आमचं तसं ट्युनिंग आहे. त्यामुळे कुठलाही सीन करताना आम्ही छान डिस्कस करतो एकमेकांशी आणि मग आम्ही करतो. वंदना आहे, तिकडची फॅमिली, त्यांच्यावर अजून आमची तेवढी देवाणघेवाण झाली नाहीये, सीन झाली नाहीये. ही जास्त सांगेल त्या फॅमिलीबद्दल, कारण तिचे सीन झालेले आहेत. तिकडच्या फॅमिलीमध्ये सगळे धम्माल आहेत, सगळेच धम्माल आहेत. मायावहिनी, छायावहिनी, विकास दादा, प्रकाश दादा, संजू आणि वंदनाताई, सगळे 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 खूप धमाल आहेत. सेटिंग करून ठेवते बघ, लग्न करून जायचंय ना तिथे. तुला तेच विचारणार होते की काही दिवसांनी तुला अजून धमाल येणार आहे आणि प्रेक्षकांनाही मजा येणार आहे बघायला. पण मला सांग की सिरियलची जी एक टॅगलाईन होती जेव्हा प्रोमोज येत होते की मला नवरा हवाय आईसारखा आणि संसार करायचा आहे बाबासारखा, तर हे झालं अमृताच्या मनातलं. पण तृप्तीला कसा नवरा हवाय? मला असा नवरा हवाय जो माझ्या ह्या क्षेत्रातल्या करिअरला मला सपोर्ट करेन. ही पहिली अट आहे माझी. बर. की म्हणून तिला बाबासारखा नवरा. बरोबर, अगदी बरोबर. मग तुला करेक्ट कॅरेक्टर आणि करेक्ट सिरियल मिळालेली आहे. बरं, गप्पांच्या नादात आपल्या ह्या भज्या पण तळून आलेल्या आहेत, तर मग आपण प्लेटिंग करूया. हो, ही आली पालक, हा आला बटाटा, कांदा आणि ही सिमला मिरची. वा 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 वा. भजी प्लॅटर माझ्या समोर तयार आहे. तर आता मला अजिबात राहत नाहीये, मी टेस्ट करते. तुम्ही टेस्ट करणार आहात माझ्याबरोबर? आधी तू खाऊन बघ. घाबरताय कळते. अगं आम्ही चला मी टेस्ट करते. कमाल झालेली आहे. आम्ही तिघी मिळून इथे भजी संपवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या.
भजी प्लॅटर साठी लागणारं साहित्य: पालक 1 वाटी, बटाट्याचे काप 1 वाटी, कांद्याचे काप 1 वाटी, सिमला मिरचीचे काप 1 वाटी, बेसन 1 वाटी, हळद 1 छोटा चमचा, धणेपूड 1 मोठा चमचा, जिरेपूड 1 मोठा चमचा, ओवा 1 छोटा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बेसन, हळद, मिरची पूड, धणेपूड, जिरेपूड, ओवा, मीठ व पाणी घालून भजीचे पीठ कालवून सर्व भाज्यांचे काप पिठात घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. तयार भजी चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करावी. स्नेहाताई आणि तृप्ती, तुम्ही आज मालिकेच्या शूटिंग मधून एवढा वेळ काढून अंगद पंगतच्या किचन मध्ये आलात, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू. आम्ही आभार मानतो की आम्हाला इथे बोलवलं. नवनवीन पदार्थ घरी बनवत राहा, ते खात राहा आणि बघत राहा अंगद पंगत.